राम लक्ष्मण नाहीत हे पाहून हनुमान खूप व्याकुळ झाले. आपण आपल्या कर्तव्यात चुकलो असे वाटून ते खूप दुःखी झाले. त्यांचा शोध घेत असता ते दोघेही पाताळात असल्याचे हनुमंतांना समजले व हनुमंत तडक पाताळात गेले. तेथे त्यांना राम लक्ष्मण बेशुद्ध अवस्थेत दिसले. आही रावणाने आपल्या मंत्र सामर्थ्याने त्यांना मोहनिद्रेत बंदिस्त केलं होतं. हनुमानाने त्यांना शुद्धीत आणण्याचा खूप प्रयत्न केला पण व्यर्थच. संतप्त अशा हनुमानांचे आही रावणाबरोबर घनघोर युद्ध सुरू झाले. परंतु या युद्धात हनुमानाला काही केल्या यश येईना. वारंवार युद्ध करून देखील यश न मिळाल्याने अखेर हनुमंत निकुंभला देवीलाच शरण गेले. हनुमंतांनी तिची मनोभावे प्रार्थना केली तेव्हा देवी साक्षात प्रकट होऊन म्हणाली, हे वत्सा, मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झाले आहे. तुला जे हवे ते तू माग. यावर हनुमंत म्हणाले, हे माते, मी माझ्या स्वामींना येथून घेऊन जाण्यासाठी आलो आहे. मला माझ्या कार्यात यश दे. देवी म्हणाली, तथास्तु. पण या दुष्ट आणि रावणाचे प्राण हे 5 ज्योतीत आहेत आणि जेव्हा कोणी हे 5ही दिवे एकाच वेळी विझवेल त्याच वेळी आणि रावणाला मृत्यू येईल असे त्याला वरदान आहे. त्यामुळे तुला देखील हे 5ही दिवे एकाच वेळी विझवावे लागतील तरच आम्ही रावणाचा वध होऊ शकेल. बजरंगबली हनुमान केवळ शक्तिमानच नव्हे तर बुद्धिमान आणि चतुरही होते. म्हणतात ना, बुद्धिमताम वरिष्ठम. त्याने भगवान शंकरांची प्रार्थना केली आणि त्यांच्या वरप्रसादाने वराह, नरसिंह, गरुड, हयग्रीव आणि अंजनेय अशी 5 मुख धारण करून ते पंचमुखी वीर हनुमान झाले. आणि अशा या रामभक्त पंचमुखी हनुमानाने एकाच वेळी फुंकर मारून 5ही दिवे विझवून टाकले. आणि मग आही रावणाचा नाश झाला. त्याचा हा नाश होताच राम लक्ष्मण मोहनिद्रेतून जागे झाले. त्यांना आपल्या खांद्यावर बसवून श्री हनुमंत त्यांना घेऊन पाताळ लोकातून युद्ध क्षेत्रावरती आले. त्याला पाहताच वानर सेनेत एकच जल्लोष पसरला, आनंद पसरला. जय श्रीराम, जय हनुमान, जय श्रीराम या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला. गणेश भक्तांनो, अशा या पंचमुखी हनुमानाचे मंदिर आपल्या पनवेलमध्ये देखील आहे बरं का. म्हणूनच आज कोळी परिवाराने तुमच्या समोर आणला पंचमुखी हनुमाना मागील इतिहास, पंचमुखी हनुमानाची खरी गोष्ट. चला तर मग आपण या महाबली हनुमानाला प्रार्थना करूया की आम्हाला सर्वांना शक्ती दे, बुद्धी दे. बोला जय हनुमान. गणपती बाप्पा मोरया.